साथ तुमची बातमी आमची। यंदाच्या IPL हंगामातील क्वालिफायर एक सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळला गेला। या सामन्यात RCBने दणदणीत विजय मिळवलाय। RCBने या सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये प्रवेश केलाय। RCB तब्बल 9 वर्षांनंतर फायनलमध्ये पोहोचली आहे। RCBच्या गोलंदाजांनी या सामन्यात धारदार गोलंदाजी केली, ज्यामुळे पंजाबच्या फलंदाजांना डोकं वर काढण्याची देखील संधी मिळाली नाही। RCBसाठी सुयश शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या, तर RCBचे वेगवान गोलंदाज देखील या सामन्यात मागे राहिले नाहीत। जोश हेझलवूडने या सामन्यामध्ये दमदार पुनरागमन केलंय। मुल्लानपूर स्टेडियममध्ये RCBने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अत्यंत चांगला सिद्ध झालाय। पंजाब किंग्सच्या डावाची सुरुवातच अत्यंत खराब झाली, कारण 27 धावांपर्यंत दोन्ही सलामीचे फलंदाज आपले विकेट गमावून बसले होते। कर्णधार श्रेयस अय्यरने IPL 2025 मध्ये आपल्या फलंदाजीच्या शैलीने आणि कर्णधार पदाने खूप प्रभावित केला आहे, परंतु केवळ 2 धावा काढून बाद झाला। IPL 2025 मध्ये टेबल टॉपर राहिलेल्या पंजाब किंग्सची अवस्था इतकी वाईट झाली की 50 धावांपर्यंत पंजाबची निम्मी टीम पॅव्हेलियनमध्ये परतली होती। साधारणपणे शशांक सिंग पंजाबसाठी तारणहार ठरत आला, परंतु यावेळी तोही अपयशी ठरला। शशांकच्या बॅटमधून फक्त 3 धावा निघाल्या। 8व्या क्रमांकावर मुशीर खानला संधी मिळाली, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, पण तो खातेही उघडू शकला नाही। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटचा IPL फायनल 2016 मध्ये खेळला होता। त्यानंतर बंगळुरू अनेकदा प्लेऑफमध्ये पोहोचली, पण फायनल फेरीपर्यंतचा प्रवास निश्चित करू शकली नाही। आता क्वालिफायर 1 मध्ये फिल साल्टने दमदार खेळी केली। त्याने 27 चेंडूमध्ये नाबाद 56 धावा कुटल्या। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचे 3 सर्वात मोठे हिरो ठरले। कर्णधार रजत पाटीदारच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला सुयश शर्मा आणि जोश हेझलवूड यांनी पूर्णपणे योग्य सिद्ध केलंय। सुयश शर्माने 3 षटकात 17 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या। दुसरीकडे जोश हेझलवूडनेही कहर माजवला आणि 3.1 षटकात 21 धावा देत 3 विकेट्स घेतल्या। त्यांच्या भेदक गोलंदाजीचाच परिणाम होता की पंजाब यांच्या घराच्या मैदानावर केवळ 101 धावांवरच गारद झाला। जेव्हा फलंदाजीची वेळ आली तेव्हा RCBचा हिरो फिल साल्ट ठरला, ज्याने 56 धावांची मॅच विनिंग खेळी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।